महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचणाऱ्या टोळीस पनवेल गुन्हे शाखा 3ने केले जेरबंद। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये काही अनोळखी आरोपी हे मोटरसायकलवरून भरधाव वेगाने येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे किमती व मौल्यवान दागिने जबरीने खेचून जबरी चोरी करत असल्याबाबत अनेक गुन्हे दाखल आहेत। महिलांसाठी सोन्याचे दागिने हा भावनिक विषय असतो। अशा गंभीर गुन्ह्यांची तत्काळ उकल करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे, माननीय सहपोलीस आयुक्त श्री संजय यनपुरे, माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री दीपक साकोरे, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री सचिन गुंजाळ यांनी सूचना दिलेल्या होत्या। गुन्हेगार मोटरसायकलवरून अचानक येऊन काही क्षणात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून नेतात। अशा आरोपींबाबत फिर्यादी व साक्षीदारांकडे विचारपूस करताना मर्यादित माहिती मिळते, त्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणणे पोलिसांना आव्हानात्मक असते। गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेल नवी मुंबईकडील पोलीस पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्ह्यांची माहिती प्राप्त केली। घडलेल्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी जाऊन फिर्यादी साक्षीदार यांना भेटून घटनास्थळाचे आजूबाजूचे प्राप्त सीसीटीव्ही फुटेजचे सखोल तपासणी करून तसेच तांत्रिक तपास करून 28 डिसेंबर रोजी 3 आरोपींना अटक केली आहे। आरोपी मोहम्मद शाफिक हनीफ, विवेक विश्वनाथ सोनार, आदर्श हरिसिंग दर्जी यांना अटक करून त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून 9,93,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। तसेच 4 गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील जबरी चोरी केलेला 100% मुद्देमाल हस्तगत केलाय। नवी मुंबई येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।